नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल का आजचा व्हिडिओ कशावर आहे. तर आज आपला परफेक्ट लिव्हिंग रूम झालेला आहे सेट. तर आज मी तुम्हाला लिव्हिंग रूमचं थोडंसं ना टूर देणार आहे का कसं सेट केलं, कलर कॉम्बिनेशन्स कोणते आहे. कारण की तुम्हाला या अगोदर माहिती नव्हतं का मी फक्त सोफ्याचं, आपलं टी व्हीचं आणि हे जे वॉल मोल्डिंग्स आहेत ते फ्रेम्स, याला ज्या लाईट्स आहेत, तर या लाईट्स जेव्हा मी दाखवलं होतं ना तर भरपूर जणांनी मला विचारलं होतं कोमल मला लिंक दे. तर ती लिंक इथल्या ॲमेझॉनची आहे आणि इथल्या प्राईस वेगळ्या असतील आणि आपल्या भारतामधलं जे ही जी वस्तू आहे तर त्याची किंमत वेगळी असते, त्याची लिंक वेगळी आहे. तर म्हणून मग मोस्टली ना मी इथल्या ॲमेझॉनची ना लिंक देत नाही. हवं तर मग तुम्ही असं वॉल मोल्डिंग्स लाईट वगैरे असं जर तुम्ही ॲमेझॉनवर आहे ना सर्च केलं ना तर तुम्हाला वेगवेगळ्या लाईट्स पण दिसतील आणि प्राइजेस पण दिसतील. म्हणून मग मी शक्यतो ते देत नाही. असो, तर तुम्हाला अगोदर लिव्हिंग रूमचं दाखवलं होतं. वॉल मोल्डिंग आपण मनोजने कसं बनवलं, फ्रेम कशी लावली, लाईट कशी लावली, सोफा कसा घेतलेला आहे. तर इंटिरियरबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं ना, तर त्याचं कारण हे का आम्ही का बरं करतोय इंटिरियर, असं तर तुम्हाला माहिती आहे का. आपण ना इंटिरियर करायला लोकांना बोलू शकतो, काय खूप मोठी गोष्ट नाही आहे, ती करू शकतो. पण आम्हाला घर आमच्या मनाप्रमाणे आमच्या हाताने सजवायचं होतं आणि आम्हाला दोघांना ते आवडतं. आणि आपल्या भारतामध्ये पण बघा तुम्ही, आपण ना इंटिरियरला बोलवतो आणि करून घेतो, इथे पण तसं आहे. पण आम्हाला आमच्या हाताने सगळ्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे मग प्रत्येक वस्तू आपल्या हाताने सजवायची, लावायची, सोफा किंवा चेअर असो, हे सगळं असेंबल करायचं आणि त्याच्यासाठी ती मेहनत करतो ना, तर मग जेव्हा ते आपल्या मनासारखं आपण आपल्या हाताने बनवतो ना आणि तेव्हा ते एकदम त्याचा जो रिझल्ट आहे 100% येतो ना, तर ते बघून खरंच आहे ना, आपण काय म्हणतो, एकदम भारी वाटतं आपल्याला. तर तसंच मनोजला पण आवडतात. त्यांना ज्या गोष्टी करता येतील त्या करत असतात. मला माझ्या साईडने वेगळ्या ज्या करता येतात त्या मी करत असते आणि दोघं मिळून आम्ही 100% देत असतो. तर आज कसा हॉल सेट केलेला आहे, कलर कॉम्बिनेशन्स कोणते आहे, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्लस आपल्याला इथे खाली ना कार्पेटसुद्धा टाकायचं आहे. कारण की आज कार्पेट का बरं टाकतोय, गराजमधलं जेवढं पण आपण सामान शिफ्ट केलं सगळं गराजमध्ये होतं. खूप सारा पसारा होता, धूळ होती, खूप कचरा होता आणि त्यामुळे आम्ही कार्पेट जर अगोदर टाकलं असतं ना तर मग ते पाय धुळीचे पाय आणि ते कार्पेट पूर्ण खराब झालं असतं. आज सकाळपासून तुम्हाला माहिती आहे का मी घर क्लीन करत होते. म्हणजे घर तर डेली क्लीन करते, तुम्हाला माहिती आहे. अजून सेट होतं आहे तरी पण मग क्लिनिंग करणं, पण हे मॉपने पूर्ण क्लीन करणं, सगळ्या वस्तू क्लीन करणं, सगळ्या गोष्टीनं करणं चालू होतं. आता हे सगळं क्लीन करून झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, मला तुम्ही ना या विंडोबद्दल विचारत होते, तुम्हाला सर्वांना ही विंडो खूप आवडली, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि भरपूर जणांचे हे पण प्रश्न होते का कोमल ही विंडो कशी ओपन होते. तर ही विंडो अशी गोलच आहे, ओपन वगैरे होत नाही. पण क्लीन करायची असेल तर कशी क्लीन करायची तुम्हाला सांगते. इथून तर आपण क्लीन करतो नॉर्मली, पण बाहेरच्या साईडने जाऊन आपण नॉर्मली स्प्रे वगैरे करून आहे ना ही विंडो क्लीन करू शकतो. इझी आहे क्लीन करणं, पण ही एवढंच आहे का ओपन होत नाही. आता आम्ही सर्वात अगोदर काय करणार आहोत, कार्पेट टाकणार आहोत. कार्पेट टाकून झाल्याच्या नंतर मग आम्ही कलर कॉम्बिनेशन्स, मग आपलं डायनिंग टेबल कसं आहे, हॉलमध्ये जे लिव्हिंग रूम आहे तिथे कोणत्या कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहे हे मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला. पण आता कार्पेट वगैरे आणतो आणि टाकतो आणि मग हळूहळू दाखवतो सगळं. हा आपला लिव्हिंग रूम आहे. सेंटर टेबल होता तो साईडला काढून ठेवला कारण की आपल्याला कार्पेट इथे टाकायचं आहे. कार्पेट कोणत्या कलरचं आहे तर हे पण मी तुम्हाला सांगणार. आणि डिफरन्स काय आहे, अगोदरच्या घरामध्ये काय होतं, इथे काय आहे, कलर कॉम्बिनेशनचं का बरं डिफरंट, म्हणजे काय वेगळं केलेलं आहे या घरात, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू. पण अगोदर आहे ना मी कार्पेट टाकून घेतो. हे उलट ठेवलं होतं, त्याचं कारण हे काय, याच्यावर नको कोणती धूळ नको बसायला, कचरा नको बसायला, परिवेलाने यावर पाणी नको द्यायला, म्हणून आम्ही उलट ठेवलं होतं. साईज जी आहे 200x280 आहे. 200x280 आणि आपल्याला मोठंच पाहिजे होतं लिव्हिंग रूम साठी. हे असं मध्ये टाकायचं ना. तर मग अगोदर कार्पेट टाकलेलं आहे. अगोदर आडवं टाकलं, आम्ही विचार केला उभं कसं दिसते तो उभं टाकू, पण मग उभं परत आम्ही ते काढून घेतलं आणि परत आडवं टाकलं कारण की असंच चांगलं दिसते.
आणि यावर आता आपल्याला सेंटर टेबल येईल आणि हे कार्पेटचं तुम्हाला माहिती नॉर्मल सोफा वगैरे असतो तिथं कार्पेट वगैरे असतं. तर आम्हाला असा कलर पाहिजे होता, एकतर खूप असा ग्रे कलर नको, ब्राऊन कलर नको. तर हा जो आहे ना हा थोडासा आहे ना ऑफ व्हाईट कलर आहे आणि फर्निचर आपलं जे आहे ना असं म्हणजे त्याला आहे ना चांगलं दिसते, ते असं खूप डार्क कलर किंवा असं काही नाही होते. आता हे जस्ट टाकून झालेलं आहे, आता बघूया, कारण की हे जस्ट आमचं सेट झालं होतं. आता कार्पेट टाकतोय आणि हे आता आम्ही पण आता बघतोय पहिल्यांदाच काही कार्पेट टाकून ना कसं दिसतंय हे. आता हे सेट आज आहे सोमवार आणि परिबेला गेलेले आहे स्कूलला आणि मनोजला आता थोडासा ब्रेक आहे, दुपारचे आता 2 वाजलेले आहे. तर म्हणून सांगितलं माझ्याकडे अर्धा तास आहे, तर अर्धा तासामध्ये कोमल आपण ना एक वगैरे टाकून देऊ. कारण की काय होतं माहिती का, इतकी गडबड चालू नाही तर मग राहून गेलं तर राहूनच गेले. कारण की आता हे टाकणं तर आता राहूनच गेलं होतं, जोपर्यंत घराचं रिकाम होत नव्हतं. त्यामुळे आता आज मंडे आहे, रुटीन सुरू झालेलं आहे, परिबेला गेलेले आहे स्कूलला. म्हटलं त्या येण्याच्या अगोदर ना घरातलं हे तुमचं लिव्हिंग रूमचं कसं आहे ते पटकन तुमच्यासोबत शेअर करू, कारण की मला जायचं आहे त्या दोघींना परत आणायला स्कूलला. आणि हे बघा, हे जे टेबलवर मला ना असं वाटत होतं काय ठेवायचं. तुम्हाला आठवतं मी खूप अगोदर ना हे मला डिस्काउंटमध्ये मिळालं होतं आणि मला खूप छान वाटलं होतं. तर हे मी जस्ट घेऊन ठेवलं होतं आणि ते मी हे सेंटर टेबलच्या वरती ठेवलेलं आहे. आणि समोरून तुम्हाला दिसत असेल असे हार्टची डिझाईन आहे आणि यामध्ये कॅन्डल्स वगैरे लावू शकतो. तर काल मी कॅन्डल्स लावले होते, कॅन्डल्स पण आणून ठेवलं होतं, संध्याकाळच्या वेळेस कॅन्डल्स आणि वेगवेगळे फ्रेग्रन्सचे कॅन्डल्स तुम्हाला माहिती आहेत. एक व्हॅनिलाचा आणलेला आहे आणि एक स्ट्रॉबेरीचा, चेरी आणि स्ट्रॉबेरी मिक्स आहे असं आणलं होतं. तर हे मी मधोमध असं ठेवलेलं आहे. आता हे कसं दिसते आता मी पण बघते. कार्पेट टाकून झाल्यानंतर अगोदर विदाऊट कार्पेटच होतं हे. कसं दिसतं? छान दिसतं नाही का? एकदम भारी, खूप छान दिसतंय. आणि घराचा कलर कसा आहे, चेअर्स कसे आहे त्याला दाखवते. आणि आता बघा तुम्हाला कॉम्बिनेशन वेगळं दिसत असेल. अगोदर इंटिरियर करत होतो ना तर सगळे म्हणत होते कोमलताई हा सेंटर टेबल थोडंसं डार्क झालं नाही. तर तुम्ही घराचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते ऑफ व्हाईट आहे, लाईट ब्राऊन आहे, व्हाईट आहे, ऑफ व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे. डार्क कलर अजिबात आपण यूज केलं नाही. त्याचं कारण हे का आपण जेवढे लाईट कलर यूज करू ना घरात तेवढं घर ब्राईट दिसतं, क्लासी दिसतं. आणि डार्क कलरचं काही असेल ना तर मग ते बघून कंटाळा येतो आणि असं वाटतं नको हे लाईटच ठेवायला पाहिजे होतं. म्हणून घरातलं जेवढे पण भिंती आहे बेडरूम सोडून सगळे व्हाईट कलर दिलेला आहे. कारण की व्हाईट कलरमुळे काय होतं घरामध्ये ना असं प्रकाश दिसतो आणि जेवढ्या पण वस्तू आपण ठेवतो ना त्या उठून दिसतात. त्यामुळे व्हाईट कलर चूज केलेला आहे मी. आता सेंटर टेबल, कार्पेट आणि सोफा आता तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता आणि हे पण थोडंसं त्याच्यामध्ये मॅच होते. वॉल मोल्डिंग आणि इव्हन मला भरपूर जण म्हणत होते का कोमल तू नाही ते फॅमिली फोटो ठेव. तर फॅमिली फोटोज आहे, आम्ही वेगळ्या याच्यामध्ये ठेवलेले आहे, पण यावेळेस थोडंसं वेगळं ठेवायचं होतं आम्हाला. आणि हॉलमध्ये एकदमच असं वॉल मोल्डिंग मध्ये फॅमिली फोटोज शक्यतो ठेवत नाही, पण मग आम्हाला हे ठेवायचं होतं म्हणून हे ठेवलेलं आहे. सोफाबद्दल सांगायचं झालं तर सोफा तुम्हाला सांगितलं लाईट कलर घेतला, मला ऑरेंज आवडला होता, पण नंतर कंटाळा आला असतो तो कलर बघून. आणि 6 ते 7 लोक आरामशीर ना इथे बसू शकतात सोफ्यावर, लहान मुलं असतात बसतात. त्यामुळे हा सोफा मेजरमेंट घेऊन आहे ना आम्ही बघितलं होतं, तर मग हा बरोबर जात होता म्हणून मग हा एल शेप मध्ये घेतला, राऊंड मध्ये. आणि आम्हाला ते सी मध्ये पाहिजे नव्हता कारण की तिथली स्पेस वाचून जाणार ना. लिव्हिंग रूम मोठा आहे पण खूप फर्निचर किंवा खूप वस्तूंमुळे ना ती जागा आहे ना असं पूर्ण झाकून नको जायला, म्हणून तो पण आम्ही विचार केलेला आहे. आपण ही जी लाईट लावलेली आहे हिला पेंडंट सिलिंग लाईट म्हणतात आणि याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. अगोदरचं होतं तुम्ही बघितलं राऊंड मध्ये लाईट असेल म्हणजे तुम्ही बघितले असेल आणि त्याच्यामध्ये रिमोटने ते आपण बंद चालू करू शकतो किंवा नॉर्मल बटन्स पण होते. पण यावेळेस आम्हाला थोडंसं वेगळं पाहिजे होतं, आम्हाला तशी राऊंड मध्ये लाईट नव्हती पाहिजे, तर प्रकाश पण पाहिजे होता. मग हे लावलं तर चांगली दिसत होती. इमॅजिन करत होतो कसं दिसणार. मग ही लावली आणि ही लावून झाल्याच्या नंतर प्रकाश किती येतो तुम्हाला दाखवते. आता तर खूप उजेड आहे पण तरी पण बघा लावल्यानंतर ना हा असा पूर्ण लुक येतो, आणि मी फक्त टूर नाही देते, हे आम्ही ना सेट पण करतोय सोबत. तुम्हाला आहे ना हे लिव्हिंग रूम कसं केलेलं आहे ते पण दाखवते आणि लिव्हिंग रूम मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि कारण की अरेंज करताच दाखवते. भरपूर जण म्हणत होतो मला होम टूर दे, पण त्याला वेळ आहे. पण आता लिव्हिंग रूम मी तुम्हाला दाखवते का कसं आम्ही सेट करतोय. या अगोदर तुम्ही बघितलं असेल आपण आहे ना डिझाईन बनवली होती, मनोजने हे सगळं बनवलं होतं आणि त्याच्यासोबत आहे ना मी त्या वस्तू सुद्धा म्हणजे त्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या.
पण टी व्ही लावलं नव्हतं, कारण की टी व्ही त्या घरी होता. तर टी व्ही आल्यानंतर मग टी व्ही लावलेला आहे. तर हा आपला टी व्हीचा पूर्ण लुक दिसतोय बघा. डिझाईन आहे, इथे प्लेन आहे आणि हे खाली असं. तर हा पूर्ण स्पेस झालेला आहे कव्हर. कर्टन्स बद्दल पण भरपूर जण म्हटलेलं कोमल हे कर्टन्स आम्हाला खूप आवडले. आम्हाला पण थोडेसे वेगळे पाहिजे होते, नॉर्मल कर्टन्स नव्हते पाहिजे. आणि हे कसं पुसू पण शकतो, वॉशेबल सुद्धा आहे, त्यामुळे आम्ही हे ठेवलं. आता हे पूर्ण कव्हर केलेलं आहे. इथलं कसं सेट केलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवलं. तर सर्वात अगोदर तुम्हाला हे ट्री दाखवलं होतं ना, तर भरपूर जण म्हणत होते कोमलताई हे कोणतं ट्री आहे. तर या ट्रीला ड्रॅगन ट्री म्हणतात आणि ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात प्रोव्हाइड करतं, लो मेंटेनन्स आहे. आणि माझी खूप इच्छा होती की रिअल ट्री पाहिजे. अगोदरच्या घरामध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती झाडं राहतच नव्हती. मे बी कमी ऊन असल्यामुळे किंवा माहीत नाही, कारण की घरातलं पण एक वेगळं वातावरण असतं ना ते झाडांसाठी. तर मे बी ते नसेल व्यवस्थित होत किंवा ते प्रोव्हाइड नसेल करत मे बी, म्हणून मग ते खराब होत असतील. पण आत्ता जेव्हापासून आलेलं आहे ना, मी 4-5 दिवसातनं एकदा पाणी देते. तर ड्रॅगन ट्री आहे हे आणि लो मेंटेनन्स आहे, काहीच नाही. आणि याच्या खाली पण ही ट्रे घेतलेली आहे स्टेबल. आणि याच्यामध्ये अजून माती टाकायची आहे बघा, अजून माती सुद्धा टाकलेली नाहीये. आम्ही विचार करतो का याच्यामध्ये जी कुंडी आणलेली आहे ना त्यामध्ये माती टाकून हे झाड फिक्स करू. पण तेच सांगते तुम्हाला, भरपूर जणांना असं वाटत असेल का मी अवॉइड करते किंवा असं काय कोमल खोटं बोलते, अजून घर नाही, काहीच नाही. झाडाचं सुद्धा झालं नाही. आज कार्पेट टाकलं आम्ही तुमच्यासमोर, तर अजून होतंय, हळूहळू करतोय आम्ही. आणि म्हटलं चला ऍटलिस्ट लिव्हिंग रूमचं तरी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर 2-3 दिवस अगोदर मी याला पाणी दिलं होतं, तुम्ही बघितलं होतं. एक तर इथे ठेवण्याचा विचार चालू होता किंवा मला ना खूप इच्छा होती का हे ना मी या साईडला ठेवते. मला ना इथे खूप आवडलं होतं का इथे पण खूप छान दिसत होतं. पण मग परी म्हणते मम्मा इथे नको, मनोज पण म्हणते इथे नको, त्या साईडला ठेव, कारण की इथे ठेवलं ना तर मग हे सोबतच खूप छान दिसतं. खूप मला तर इथेच खूप छान वाटतंय, पण मनोज म्हणता इथे नको, इथे नको. ठीक आहे, चालेल. कमेंट्स बघूया आपण. कमेंट्स बघा, तुम्ही सांगा हे जे ट्री आहे ना, मला सांगा हे ह्या पूर्ण सेक्शन मध्ये सुंदर दिसत होतं का इथे मी ठेवलं होतं इथे चांगलं दिसत होतं. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मला. पण मला तरी ना त्या साईडलाच खूप छान वाटतंय. या ठिकाणी आपण पॅलेट फायरप्लेस ठेवलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल जे आउट ऑफ कंट्री भरपूर ठिकाणी काय लाकडं वगैरे लावतात हीट म्हणजे हीट निर्माण करण्यासाठी, काय थंडीमध्ये स्पेशली. आणि तिथं ती स्पेशल जागा सुद्धा असते किंवा काही ठिकाणी झाकण सुद्धा असतं ती जागा कव्हर करण्यासाठी. पण तिथे बघितलं असेल तुम्हाला ना असं खूप असं कचरा वगैरे होतो लाकडाचा वगैरे, पण तसलाच प्रकार आहे हा. पण एवढंच आहे, हा ॲडव्हान्स आहे थोडासा. आणि हे कसं चालू होतं आणि हे तुम्हाला मी दाखवेन तसं. पण याच्यामध्ये ना असे लाकडाचे छोटे छोटे चिप्स असतात. हे बघा, तुम्ही बघू शकता हे. तर हे लाकूड आहे, लाकडाचे छोटे छोटे चिप्स असतात. तर हे यामध्ये टाकायचं असतं. आणि इथे डिस्प्ले सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी डिस्प्ले देऊन ते कसं चालू वगैरे करायचं ते तुम्हाला दाखवणार. आणि इथून मग फायर दिसतं आणि मग घरात हे जे घर आहे ना हे गरम होतं. तर हे आहे आणि हे नॉर्मल आहे, असं काही नाही हे काय खूपच वेगळं आहे नाही. इथे सगळ्या ठिकाणी असतं, पण थोडं ॲडव्हान्स असतं किंवा कोणी ना जर ट्रेडिशनल ठेवतं तर असं फरक असतो भरपूर ठिकाणी. माझं यूट्यूब बटन कुठे लावायचं मी विचार करत होते. तर मला यूट्यूब बटन आहे ना इथे लावायचं होतं, कारण की दिसलं तरी पाहिजे ना यूट्यूबर आहे म्हणून. तर मग ही जागा ना मला एकदम अशी परफेक्ट वाटली. आणि कारण की लिव्हिंग रूममध्ये इथे दिसतं आणि मला पूर्ण वॉल्स असे भरायचे नव्हते असं खूप काय जास्त. तर बघा हा स्पेस होता. तर इथे आम्ही हे पॅलेट्स फायरप्लेस या साईडला ठेवलेलं आहे. इथली जागा मोकळी आहे. जमलं तर अजून एक ट्री इथे ठेवायला मला नक्कीच आवडणार. पण बघूया आता हळूहळू. पण मला तर तिथेच छान वाटतं ते. तुम्हाला माहिती आहे इथे खूप जास्त थंडी असते आणि आपल्या लिव्हिंग रूममध्ये 2 टाईपचे हिटिंग सिस्टम आहे. एक तर फ्लोअर हिटिंग. तर फ्लोअर हिटिंगमध्ये ही जे प्लेस आहे म्हणजे ही पूर्ण जे खालचे जो फ्लोअर आहे तो गरम होतो. पण त्याच्याने काय होतं, इलेक्ट्रिसिटी जास्त जाते. पण दुसरं जे आहे आपलं हे पॅलेटचं फायरप्लेस, तर इथे ना इलेक्ट्रिसिटी जात नाही. यामध्ये फक्त काय होतं, तुम्ही जे लाकडाचे चिप्स टाकलेले आहे ते जळतात, म्हणून याला इलेक्ट्रिसिटी जात नाही. म्हणून मोस्टली काय करतात लोक हे वापरतात. आणि जे फ्लोअर हिटिंग आहे तर त्याचा कंट्रोल इथे ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला मग कमी जास्त करता येतं. अशा 2 टाईपचे ठेवलेले आहे. पण आम्ही ना फ्लोअर हिटिंग सध्या तरी अजून लावलेलं नाही आहे, कारण की वेदर थोडंसं बरं होतं आणि जर खूप जास्त थंडीच वाजली तर मग आम्ही हे फायरप्लेस आहे जे हे आहे तर हे आम्ही लावायचो. तर हे पूर्ण आता कव्हर झालेलं आहे. वस्तू तर तुम्हाला दाखवलेल्या आहे असं होतं. आणि
तुम्हाला हे जे क्लॉक दिसतंय ना, तर आपल्या लिव्हिंग रूममध्ये हे क्लॉक होतं आणि या व्हाईट कलरच्या वॉलला तर हे क्लॉक खरंच खूप उठून दिसते. आणि हेच लिव्हिंग रूममध्ये आपलं हे झाड होतं, हे आर्टिफिशियल आहे. तर हे झाड तर मला फेकून द्यायचे नव्हते किंवा मला त्या घरात ठेवायचे नव्हते, कारण की त्या घरात अजून सोफा फ्रीज सगळं आहे. हे या ठिकाणी चांगलं दिसणार म्हणून या कॉर्नरला मी ठेवलेलं आहे. म्हणून दिसायला पण चांगलं दिसतं इथे क्लॉक, कारण की इथे डायनिंग टेबल आहे. तर डायनिंग टेबलवर बसून आपल्याला टाइम बघता येतो, टीव्ही बघताना टाइम बघता येतो, किचनमध्ये काम करताना टाइम बघता येतो. आता आपल्याला जो डायनिंग एरिया आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे आणि कोणत्या कलरचा आहे, लाईट्स कशा आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. चला, आपल्याला या घरात आहे ना डायनिंग टेबल ठेवायचाच होता. खूप इच्छा होती आमची. अगोदरच्या घरामध्ये मेन लिव्हिंग रूममध्ये ना डायनिंग टेबल नव्हतं. अगोदर आपण होतं ते जस्ट ब्रेकफास्ट टेबल ठेवला होता, आपण छोटासा बनवून घेतला होता हॉल इथे किचनमध्ये. तर तिथेच आपण आम्ही कधीतरी ना असं ब्रेकफास्ट वगैरे करायचो. पण मोस्टली आम्ही काय करायचो, म्हणजे जेवण हॉलमध्ये घेऊन जायचं ना, हॉलमध्ये जेवण करत बसायचो. पण सर्वात अगोदर आम्हाला जेव्हा डायनिंग टेबल घ्यायचा होता ना, तर आम्ही ना चेअर्सच्या अगोदर डायनिंग टेबल घेतला. आणि हा कलर आहे बघा, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, ऑफ व्हाईट कलर आहे, व्हाईट कलर आहे, लाईट ब्राउनिश कलर आहे. तर 6 सीटर आहे हा टेबल आणि गेस्ट वगैरे येतील आपल्या घरात, तर त्याच्यासाठी ना 4 पाहिजे नव्हते, आम्हाला 6 पाहिजे होते. आणि हा कलर पण आम्हाला आवडला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे इझिली ना क्लीन होतं, म्हणजे असं नको व्हायला का असं वुडन असं हे वरचं जे प्लॅटफॉर्म आहे ना, असं नको व्हायला का आपण काहीतरी जेवतोय पडलं काहीतरी आणि मग ते क्लीन होत नाही. ते हे इझिली क्लीन होतं. प्लस हे हँगिंग लाईट्स आहे. बापरे, या लाईटसाठी ना आम्ही इतकं फिरत होतो. जास्त मोठ्या पण पाहिजे नव्हत्या, छोट्या पण पाहिजे नव्हत्या, थोड्याशा युनिक पाहिजे होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो ग्लास आहे ना, या ग्लासमध्ये वेगवेगळे कलरचे डार्क ब्लॅक होते, ग्रे होते आणि एकदम असं ट्रान्सपरंट होते. तसं पण नको आम्हाला पाहिजे. म्हणून मग आहे ना हा कलर घेतला. आणि या लिव्हिंग रूमला ह्या ज्या हँगिंग लाईट्स आहेत परफेक्ट आहे, दिसायला पण इतके सुंदर दिसत आहे. सगळ्यात जास्त आमची मेहनत झाली, खूप सारे शॉप्स फिरले, ते म्हणजे चेअर्ससाठी. आम्हाला चेअर्स आहे ना आमच्या मनासारख्या पाहिजे होतं. तर मग तुम्हाला माहिती 15-20 दिवस आहे ना आम्ही किती शॉप फिरलो, 10-15 शॉप्स फिरलो. आम्हाला ना पाहिजे तशी चेअर मिळाली नव्हती. आणि या डायनिंग टेबलला चेअर सूट झाली पाहिजे, कलर वगैरे आम्हाला खूप कलरफुल पण नव्हतं घ्यायला पाहिजे, म्हणजे आम्हाला कलरफुल नव्हत्या पाहिजे त्या चेअर्स. म्हणजे असं नको व्हायला का एकदम सिम्पल कलर आहे आणि ते एकदमच कलरफुल आहे ना त्या चेअर्स, असं नव्हतं. म्हणून आम्हाला आहे ना ऑफ व्हाईट कलरच्याच आहे ना चेअर्स पाहिजे होत्या. जेव्हा या चेअर्स आता मी ठेवते, छान सिंपल सोबर क्लासिक असं फर्निचर आम्ही चूज केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही बघणार ना तर तुम्हाला नक्की 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 आवडणार. आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही अजिबात स्किप करून बघू नका, कारण की वस्तूंच्या बाबतीत आहे ना मी माहिती दिलेली आहे, पण एक एक गोष्ट आम्ही कशी सिलेक्ट केली त्याबद्दल सुद्धा मी सांगते तुम्हाला. चेअर्स लावल्यानंतर हा डायनिंग एरिया जो आहे असा दिसतोय. पण जेव्हा पण आम्हाला चेअर्स घ्यायचे होते ना तर आम्ही विचार केला होता का हा जो अगोदर सोफा सिलेक्ट केला, पण चेअर्स आहे ना त्याला थोडेसे ना सिमिलर व्हायला पाहिजे असं पाहिजे होते. प्लस त्याचे हे जे लेग्स आहे हे वुडनचे पाहिजे होते. भरपूर ठिकाणी मेटलचे होते, प्लास्टिकचे होते, पण आम्हाला ते पाहिजे नव्हते, कारण की घरात तुम्हाला सांगितलं हलकंच आहे ना, वुडनचा ब्राऊन कलर पण आहे, ऑफ व्हाईट कलर पण आहे, व्हाईट कलर पण आहे. तर याला हे पूर्ण सूट होतं, म्हणजे हे वुडनचं सेंटर टेबलला पण मॅच होतंय आणि आपला टीव्ही युनिट आहे त्याला सुद्धा मॅच होते. आणि हा जो डायनिंग टेबल आहे याला सुद्धा थोडंसं सिमिलर मॅच होते. आता घराचा जो कलर आहे किंवा जे फर्निचर आहे तुम्हाला अंदाज आला असेल का आम्ही हे फर्निचर असं कावर सिलेक्ट केलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे कार्पेट पण बघतो ना तर थोडंसं त्यालाच आहे ना सिमिलर असं दिसतं, एकदम असं डार्क काहीच ठेवलेलं नाही, इव्हन ग्रे वगैरे असं काहीच नाहीये. तर जेव्हा आपण असं बघतो ना फर्निचर किंवा आणि या गोष्टी आपण जेव्हा मेहनतीने असं डिझाईन तयार करतो, असं डायनिंग टेबल पाहिजे, चेअर्स असे पाहिजे किंवा सोफा असा पाहिजे, तर हे मनोजने आणि मी मिळून ना अशी डिझाईन क्रिएट केलेली आहे. असा हा लिव्हिंग रूम आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मनोजला सांगते तुम्ही त्या साईडला उभे राहा, म्हणजे डायनिंग एरिया आणि आपला जो हा लिव्हिंग रूम आहे असा पूर्ण दिसणार. तर त्यासोबतच आहे ना इथे अजून एक विंडो आहे, हे बघा या साईडला सुद्धा विंडो आहे. तर इथे आपले झाडं वगैरे ना सगळं इझिली दिसतं. आणि ही जी समोरची तुम्हाला जागा दिसते ना, हे बघा पाऊस खूप झाला त्यामुळे हे सगळं ओलं झालं होतं ना, आज परत होते. आणि लिव्हिंग रूम मध्येच आहे ना बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. तुम्हाला मी म्हटलं ना का अशा स्टेप्स वगैरे नाहीये,
इथून इझिली जाऊ शकतो, इथून परत इझिली येऊ शकतो, मागच्या साईडने पण जाऊ शकतो, खालून गराज आहे गराजमधनं पण येऊ शकतो. असे 2-3 ठिकाणी आपल्याला म्हणजे रस्ता आहे जायला. आता भरपूर जण म्हणत एंट्रन्स कुठे, एंट्रन्स त्या समोरून आहे. जेव्हा फुल होम टूर देणार मी, सगळ्या गोष्टी शेअर करणार, कारण की तुम्हाला आता तुम्ही लाईव्ह बघितलं का आम्ही सेट करते हळूहळू, आणि याच्यावर पण आहे ना भरपूर आता वस्तू ठेवायच्या आहे, तर त्या पण आता मी लावते. एक मिनिट. आणि हे जे टेबल मॅट्स आहे ना ब्राऊन कलरचे घ्यायचे होते, त्याचं कारण हे का थोडेसे उठून दिसले पाहिजे म्हणून. एकदम उठून दिसते ते असं ठेवलेलं आहे. असा कलर आम्ही आणि हे लगेच इझिली नाही झालं, खूप महिन्यांची मेहनत आहे, विचार करणं कसं असायला पाहिजे आणि मग केलं, कारण की आपण एवढा खर्च करणार आहे पण ते दिसायला पण चांगलं दिसायला पाहिजे ना. आणि हे जे पॉट आहे हे आपलं एंट्रन्स टेबल होतं ना अगोदरच्या घराचं, तर त्याचं होतं, पण याचे जे झाडं फक्त याचे जे फ्लावर्स आहे ना ते चेंज केलेले आहे मी. हा असा पूर्ण कम्प्लीट लुक झालेला आहे. मॅट आम्ही हे ब्राऊन कलरचे ठेवलेले आहे, हे थोडंसं कलरफुल ठेवलं मी, चेंज करणार दुसरे पण आणणार मी. हँगिंग लाईट्स अशा आहेत आणि लाईट चालू करून बघते, किंवा आपण थोडंसं संध्याकाळी दाखवूया. ते बघा अशा लाईट्स आहेत, थोडेसे आपण आहे ना लाईट थोडंसं एकदम जास्त आपल्याला ब्राईट पाहिजे असेल तरी करू शकतो आपण. तर असं चालू होतं. गणपती बाप्पाची जी फ्रेम आणली ती इथे लावलेली आहे. आणि आत्ता फायनली आपला लिव्हिंग रूम सेट झालेला आहे. आणि अजून कोणतं मी झाड लावलं पाहिजे आणि कलरबद्दल तुम्हाला कसं वाटतंय, कारण की एकदम वेगळा आम्ही इंटेरियर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगोदरचं पण आम्हीच दोघांनी केलं होतं, पण त्याच्यापेक्षा ना हा एकदम वेगळा आहे. त्या टीव्ही जे होतं, टीव्हीची जी वॉल होती ना ती अशी स्टोनची होती, पण इथे प्लेन आहे. आणि तुम्हाला लगेच तुम्ही त्या अगोदर लिव्हिंग रूम मध्ये आपण कार्पेट टाकलं. आता बघा हे आपण IKEA मधनं एंट्रन्स टेबल म्हणजे एंट्रन्स आहे ना तिथे आपल्याला हे कार्पेट टाकायचं होतं. आज फायनली सगळं क्लीन झालेलं आहे. तर आता हे कार्पेट्स टाकायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आता वेळ पण झालेला आहे बरोबर आणायचं. आणि हा कलर याच्यासाठी खराब नाही होत दिसणार, असं व्हाईट आणि ऑफ व्हाईट असेल ना एंट्रन्सला तर मग लवकर खराब नसतं. दुपारी 2 वाजता मी तुम्हाला हा लिव्हिंग एरिया दाखवला होता, पण थोडासा अंधार येत होता कारण की ऊन होतं, उजेड होता खूप. पण आता अंधार झालेला आहे, 8:45 वाजलेले आहे, तरी पण थोडाफार उजेड आहे बघा. 8:45 झालेले आहेत. आणि आत्ता तुम्हाला आपलं हे लिव्हिंग रूम दाखवते, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया येईल. आणि हा लिव्हिंग रूमचा एरिया तुम्हाला कसा वाटला, किंवा ही जी छोटीशी टूर आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणतं मी एक झाड लावलं पाहिजे ते पण सांगा. आणि तुम्हाला आमच्या दोघांची मेहनत दिसत असेल, हे सगळं आम्ही जे क्रिएट केलेलं आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.